तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सिव्हिल हॉस्पिटल येथून 5 दिवसाचे बालक पळून नेणारी महिला अवघ्या 12 तासांच्या आत जेरबंद। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। 4 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान राहणार ठिंगाडा तालुका सटाणा यांनी तक्रार दिली की त्यांची पत्नी ही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे प्रसूत झाल्यानंतर त्यांच्या नवजात मुलास 4 जानेवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर 11:30 ते 12:15 वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे ब्लड रिपोर्ट घेण्याकरिता गेले असता 2 दिवसापासून जुजबी ओळख झालेल्या सपना असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने फिर्यादीची पत्नीजवळ असलेले बाळ फिर्यादीकडे नेऊन देते असे सांगून असा बहाणा करून फिर्यादीच्या पत्नीकडून बाळाला घेऊन ती फिर्यादीकडे न देता फिर्यादीच्या संमतीशिवाय फिर्यादीच्या रखवालीतून पळून नेले म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 6/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्हा अतिसंवेदनशील असल्यामुळे गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। जबाबदारी न्याय